तर नमस्कार मित्रांनो, मी मंगेश स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ ह्या मित्रांनो हॉस्पिटलमधील डॉक्टर किंवा कर्मचारी जे की ब्ल्यू किंवा ग्रीन हे स्क्रब शूटच का घालतात, जसं की मी आज घातलेलं आहे मित्रांनो. तर त्याचे मूळ 5 कारण आहे मित्रांनो. पहिलं कारण म्हणजे स्वच्छता व निर्जंतुकरण. निर्जंतुकरण म्हणजे काय की बाबा त्याच्यावर बॅक्टेरिया किंवा घाण जास्त बसत नाही, एक कारण ते झालं. दुसरं कारण आहे मित्रांनो रुग्णाची सुरक्षितता म्हणजे काय की जसं की ऑपरेशन किंवा काही उपचार, जसं की रोड ॲक्सिडेंट झाला की त्याला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर पहिले तर टाके मारायचे असतात, ते एक सुरक्षिततेसाठी. म्हणजे त्याच्यानंतर जे आपले घाण कपडे त्याच्यावर बॅक्टेरिया जास्त बसतो ना, जे आपले रेग्युलर कपडे असतात ते, तर हे कपडे त्याच्यासाठी वापरतात. तिसरं कारण म्हणजे मित्रांनो स्वतःच्या सोयीसाठी किंवा आरामासाठी. जसे की आता हे कपडे जे आहेत हे नॉर्मल सुती कपड्याचे असतात, म्हणजे जे जास्त असं हेवी नाही की त्रास देत नाही त्याच्यासाठी एक. आणि जास्त वेळ काम करताना त्रास नाही होत, कारण एक मऊ असतं. आणि चौथं कारण म्हणजे मित्रांनो ओळख निर्माण करण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये आलात त्यानंतर बघितलं तर सगळे ज्यांनी जे आता रेग्युलर जसे असतात, जर तसे कपडे घातल्यानंतर तुम्हाला ओळखू येणार आहे का की यापैकी डॉक्टर कोण आहे. ठीक आहे बाबा, त्यांच्या गळ्यात स्टेथो वगैरे असला तर तुम्ही बोलू शकता, पण जर यदा कदाचित डॉक्टरकडं स्टेथो नसता, म्हणजे त्यांनी घातलेला नाही, तर मग तुम्ही ओळखणार कसे. त्यासाठी एक कारण म्हणजे चौथं कारण म्हणजे आपलं हे की ओळख निर्माण करण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले आणि ब्ल्यू किंवा ग्रीन सूट असा स्क्रब सूट घातलेला असला तर तुम्हाला लगेच ओळख होईल हे की डॉक्टर आहे किंवा हॉस्पिटलचे कर्मचारी मित्रांनो. हे चौथं कारण झालं. पाचवं कारण म्हणजे संरक्षणासाठी, जे की ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करताना ब्लड किंवा इतर काही घाण उडून त्या कपड्यावर पडले तर ते आपले स्वतःचे कपडे खराब होतील. ब्लडचे डाग जे आहे, रक्ताचे डाग जे आहे ते लवकर निघत नाही मित्रांनो, आणि ह्या कपड्यावरनी लगेच निघतात. त्यामुळे डॉक्टर जे आहे ते की हे स्क्रब सूट वापरतात. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.